महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते तेव्हा ठेकेदाराचे कोणी माणसं ठिकाणी नसतात, जेही काम करतात ते पोलीस करतात। आणि दुसरा, जर संपूर्ण महामार्गाला जर खड्डे आहेत तर मग सामान्य माणसांनी टोल भरावा का, हे महत्वाचं। आता म्हणूनच आपण हे युद्ध पातळीवर करतोय, नवीन टेक्निक वापरून। हे आता बघितलं ना आपण, जुने फोटो बघितले, नवीन बघितले, हे तर आखोदेखा हाल आहे ना। त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर टेक्नो पॅच होता, आता हा जो आहे क्विक रॅपिड हार्डनर M60 आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे, नवीन टेक्निक जे आहे, या पद्धतीने आपण हे सर्व करतोय। त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारची भूमिका आमची आहे। पोलीस आपल्या, आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करतायत, त्यांची देखील मेहनत आहेच। आणि म्हणून हे सगळी जी काही टीम आहे, ही टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे। पलीकडे पण आपण तसंच करणार आहे, सर्व्हिस रोडला देखील करतोय, आसनगावला देखील आपण ते करतोय, रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत। हे सगळे जे आहेत कुठेही आता हे टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार आहे। आज आप निकले सुबह से, क्या रोड की टेक्नोलॉजी नहीं, ये जो ठाणे नासिक का जो रोड है, ये रोड जो है ये पिछले कई दिनों से इसके ऊपर बहुत ही खराब हुआ था। ये रोड, इसके ऊपर गड्ढे हैं और बारिश में डांबर से वो खड्डे बुझाना बहुत मुश्किल हो जाता है। और इसलिए ये नया मेथड जो है यहाँ पर यूज किया है, हमने पहले भी देखा वहाँ पर कि जियो पॉलीमर टेक्नोपैथ से वो किया है। और ये दूसरा जो है क्विक सेटिंग रैपिड हार्डनिंग M60, ये मेथड यूज किया है। देखो अभी आप देखा है, फोटो देखा है, इसमें जियो फैब्रिक भी डाल के इसके ऊपर पूरी तरह से M60 का इंजन का जो बेस है वो भी मजबूत हो जाएगा और गड्ढे पहले वापस नहीं गिरेंगे। ये देखो, ये ऐसा बेस स्ट्रांग नहीं है इसका। ये अभी इसको आप देख रहे हैं जहाँ खड़े हैं, ये उसका ही पहले वाला चित्र है, अभी चेंज हुआ है। ये सामने की बिल्डिंग भी देख रहे हैं, ये बिल्डिंग भी है। और इसलिए ये जो नया मेथड किया है हमारे SMC के सुहास मेहता है, उन्होंने ये सब मेथड और टेक्निक जो है उन्होंने ये इस्तेमाल किया है कई जगह पे, तो उन्होंने यहाँ भी सहयोग किया है। अभी यहाँ पर नेशनल हाईवे है, यहाँ पर PWD है, यहाँ पर MMRD है, ये सब मिलके एक टीम बनके यहाँ काम कर रहे हैं। और ये नेशनल हाईवे के भी जो काम चालू है वो भी, उसमें भी जोरों से शोरों से काम पे लग गए। मैंने कहा है उनको कि मशीनरी लगाओ, मैन पावर आप ज़्यादा लगाओ, और ये जल्द से जल्द आप हमारी मीटिंग हुई है और इसमें सभी लोगों का सहयोग, टीम बनकर पुलिस उसका ट्रैफिक का नियोजन कर रही है, ताकि यहाँ पर सभी का मकसद एक ही है, यहाँ के जो प्रवासी है उनको जल्द से जल्द राहत देना। आज जो समय लगता है, अभी मैंने फीडबैक लिया है, ये नासिक ठाणा नासिक 2 घंटे का जो सफर है 2 घंटे कम हुए ट्रेवल टाइम, और अभी हम चाहते और टाइम कम हो जाए ताकि लोग आराम से अपने घर पे। के मुद्दे पे कुछ सूचनाएं दी है कलेक्टर के बारे में, उसके डेडलाइन वगैरह सेट की गई है क्या? ये पोर्टल खत्म, ये अभी जो है सभी हमारे कलेक्टर से लेके, कमिश्नर से लेके, SP से लेके पूरी टीम जो है, MSRDC की टीम यहाँ पर है, ये अपनी नेशनल हाईवे की टीम है, पूरी सब टीम लगी हुई है। और इसलिए ये नेशनल हाईवे का पोर्शन है, बराबर है। और इनको हमारे लोग सहयोग कर रहे हैं ताकि ये काम हमारा सबका है। और इसलिए आप देखोगे जल्द से जल्द इसमें आपको बहुत ही बदलाव दिखाई पड़ेगा और काम वार फुटिंग के पे होगा और जल्दी आपकी गाडी भी इस पे चलेगी। सर संदर्भात काय सांगा सर? काम आता करतोय ना आपण, काम करतोय। काम जर आप करत नसतील तर मग त्याच्यावर विचार केला। सर जो भिवंडी वाडा काम आता युद्ध पातळीवर करताय, त्यांना सर्व टीम मदत करते। आणि मी हेही सांगितलंय, या कामामध्ये कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च करा, त्याला जेलमध्ये टाका। सर जो भिवंडी वाडा, याच्यामध्ये कुणालाही अडथळा आणता येणार नाही, कारण लोकांच्या जीविताची
सर, जो भिवंडी वाडा रोड आहे त्याची अतिशय बिकट परिस्थिती झाली. वाहनं अटकतात आणि पलटी सुद्धा होतात. भिवंडी वाड्याचं मला वाटतं त्याचं टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि त्यालाही मी सगळ्या सूचना देतो. आपले आमदार शांताराम मोरे हे देखील त्याच्या पाठीमागे आहेत, प्रकाश पाटील आहेत आणि इथला जो ब्रिज आहे वासिंद आणि हा ब्रिज पण जल्दी से अपने को फास्ट करना है. डिसेंबर पर्यंत हा ब्रिज होईल कंप्लीट, पुरा डिसेंबर पर्यंत झाला आणि वासिंदचा ब्रिज म्हणजे काय होईल, इथे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल. आसनगावचे जे सर्व्हिस रोड आहेत साहेब, आसनगावचे रस्ते देखील अशाच प्रकारे केले जातील, त्याचे सर्व्हिस रोड पण अशाच प्रकारे केले जातील जेणेकरून वाहतूक थांबणार नाही आणि वाहतूक कोंडी होणार नाही, लोकांना दिलासा मिळेल. सगळे त्या कल्याण डोंबिवली असू दे, ठाणे असू दे, नवी मुंबई असू द्या, रायगड असू द्या, पालघर असू द्या, सगळ्यांची बैठक मी घेतलेली आहे. मुंबई महापालिकेची असू द्या, सर्व मोठी बैठक मी काल घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की आपापल्या हद्दीमधले सर्व रस्ते दुरुस्त करा. पावसाळ्यामध्ये, गणपतीमध्ये आपल्या नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.